अमितजी देशमुख यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. इथे टाकून देतो, डायरेक्ट शेअर करतो. फिनिश विषय. सगळे बघायला भेटतील आपल्याला वाटतं. ऐका ना, पेज वरून दिसते ना. 51 एकर जागेमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 10 एकर जागा ही महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आहे. कोणताही आर्थिक मोबदला न घेता या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे आणि काही जागा यामध्ये ही गुरुचरणाची जागा या ठिकाणी आहे. सध्या हे वैद्यकीय महाविद्यालय राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सच्या ठिकाणी सुरू आहे. 76 विद्यार्थ्यांनी यामध्ये आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे आणि राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सच्या किमान 6 इमारती या वसतिगृहाकरता आणि त्या ठिकाणी असणारी शाळा ज्याच्यामध्ये हे महाविद्यालय सुरू झालेलं आहे. आणि अनेक वर्षांपासूनचं रायगडवासियांचं हे स्वप्न आज प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होत आहे. कारण ही जी जागा आहे ह्याच्याकडेच एक महत्त्वाचा राज्य महामार्ग कोस्टल रोड इथून जाणार आहे. तर पुढच्या भविष्यामध्ये या ठिकाणचा एकूणच असणारा कायापालट निश्चित होईल. 1000पेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी पदभरती होणार आहे आणि त्या जोडीला 450 कोटी रुपयाची एकूण आर्थिक तरतूद ही या महाविद्यालयासाठी केलेली आहे. 2 कोटी रुपयाचा निधी आजच DPDC त्या ठिकाणी सुपूर्द केला गेला. म्हणजे प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्या ठिकाणचे टेक्निकल कन्सल्टंट आहेत ते देखील या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. असं एकूण एका वर्षभराच्या कालावधीमध्ये या महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष मूर्त स्वरूपाला येण्यासाठी माननीय पालकमंत्री आदित्य तटकरे, माननीय खासदार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे सरकार या सर्व मंडळींनी हे परिश्रम घेतले. त्यातूनच हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय पुढच्या भविष्यात या ठिकाणी उभारलं जातं. हो गया अरे वो लिंक शेयर करना हो गया सब लोग देखो लाइव का व्यूज बढ़ाओ. हेलो, हाँ अभी भेज ले ले बाजू से ले ले मैं भेजता हूँ. स्टोरीला टाकायचं. खाऊ दिसला मी पडत चांगलं पाठवलं. सर शरद पवार का प्रोग्राम लाइव है, लिंक शेयर करो. उद्धव ठाकरे जी का भी है लाइव, लिंक शेयर करो. यूट्यूब पर क्वालिटी असं बनाते असेल त्यांनी पण बाईट घेता. शासकीय आमंत्रण आहे पण रेंज कमी आहे. कमी आहे का? नंतर लावा, रेकॉर्डेड लावा. कोण आलं? या भूमिपूजन सोहळ्याला या ठिकाणी आता काही क्षणात सुरुवात होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय पुसद तालुका अलिबाग जिल्हा रायगड या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासक इमारतीचा भूमिपूजन समारंभ राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभास्ते ऑनलाईन पद्धतीनं तर राष्ट्रीय लोकनेते आणि राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की भूमिपूजन कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आपण यावं. आजच्या या सोहळ्याला माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत. माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे या समारंभाच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमितजी देशमुख, रायगडच्या पालकमंत्री माननीय आदितीताई तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, रायगडचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे, माननीय बाळारामजी पाटील आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय अनिकेतजी तटकरे विधान परिषद सदस्य. या ठिकाणी नामफलक आणि प्रत्यक्ष भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण पाहतोय की कोकणवासियांचं खऱ्या अर्थाने रायगडचं असणार हे स्वप्न अनेक वर्षानंतर पूर्ण होत आहे. 2010 साली माननीय तटकरे साहेब त्या ठिकाणचे अर्थमंत्री असताना नंदुरबार, सातारा आणि अलिबाग या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली होती. त्यानंतर 2013 साली याचं लेखाशीर्ष उघडण्यात आलं आणि 2020 पर्यंत जरी काही झालं नसलं तरी माननीय आदितीताई तटकरे आणि सुनीलजी तटकरे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हे रायगडवासियांचं स्वप्न आज प्रत्यक्षात उभारलं जात आहे. 51 एकर जागेमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट असणार आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी या सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय लोकनेते आणि राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याला आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमितजी देशमुख, पालकमंत्री माननीय आदितीताई तटकरे, या ठिकाणचे लोकसभा खासदार माननीय सुनीलजी तटकरे, माननीय विधान परिषद सदस्य अनिकेतजी तटकरे, बाळारामजी पाटील आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित आहेत, त्यांचा आपण मगाशी उल्लेख केला. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उभं राहून कृपया या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला आनंद व्यक्त करूया. की रायगडवासियांचं अनेक वर्षापासूनचं असणारं स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण होत आहे. पुढच्या भविष्यात जेव्हा इतिहास या रायगडचा लिहिला जाईल की रायगडमधल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या मुलांना आता मुंबई मोठ्या शहरांमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये अन्य राज्यांमध्ये राहण्याची गरज राहणार नाही. 76 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश देखील घेतलेला आहे. मी माननीय पवार साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. राष्ट्रीय लोकनेते आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय पालकमंत्री आदितीताई तटकरे, आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमितजी देशमुख, माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माननीय खासदार सुनील तटकरे, माननीय आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई पारधी, या ठिकाणचे पंचायत समिती सभापती माननीय प्रमोदजी ठाकूर आणि कानावच्या सरपंच सन्माननीय अनिता जितेंद्र गोंधळी, अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि आजच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र गीतानं आपलं स्वागत करण्यासाठी येत आहेत ज्येष्ठ गायिका आणि संगीत क्षेत्रामधली मोठी व्यक्ती डॉक्टर मृदुला दाढे जोशी. मी त्यांना विनंती करतो की या ऐतिहासिक सोहळ्याचं आपण या ठिकाणी महाराष्ट्र गीत गाऊन सुरुवात करावी.
आता सुनील तटकरे पालकमंत्री आदित्य तटकरे. बहुअसूत सुंदर संपन्न की महान, बहुअसूत सुंदर संपन्न की महान, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. बहुअसूत सुंदर संपन्न की महान, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरविण अणुनच जिथे उडी, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणी, हटकेवरी जेथील तुरंगी जलपिणी, तेथ अडे काय जलाशय नदाविणे, पौरुषासी अटकगमी जेथ दुस्सहा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौक्तिकाही मूल मुळे नुरे, रमणीची कूस जिथे द्रुमणी खरी ठरे, शुद्धतेचे शीलही उजळवे गृहागृहा, मंत्री प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. लग्न खड्ग करी उखडे बघून मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे, दौडत चहूकडून जवे स्वार जेथले, भासत शतगुणित जरी असती एकने, यन्ना मातरी सुनिरिपु, यन्ना मातरी सुनिरिपु, शमित बल महान, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा हिडोलती, धर्मराज कारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरे यत्कीर्ती अशी, पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही जेथ अंतरी ठसो, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही जेथ अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. बहुअसूत सुंदर संपन्न की महान, बहुअसूत सुंदर संपन्न की महान, प्रिय मुझा
देशः प्रियांचा एक महाराष्ट्र देशः प्रियांचा एक महाराष्ट्र देशः. धन्यवाद. आता बघा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभासाठी जे स्वागत गीत गायलं या ठिकाणी, जे महाराष्ट्र गीत आपल्या ठिकाणी सादर केलं. एकूण 51 एकर जागेमध्ये जे रायगडवासियांनी अनेक वर्ष स्वप्न पाहिलं ते मात्र या सत्यात आज उतरतंय. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की राज्याचे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. काही वेळातच या ठिकाणी ते या सोहळ्यासाठी आपल्यासमोर असतील. त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड वेगानं क्रांती झाली, ज्यांना नेहमी दिशा आणि दृष्टी याच्यामधलं तारतम्य बाळगत भविष्याचा वेध घेत महाराष्ट्राचं नाव केवळ भारतापुरतं मर्यादित न ठेवता तर क्रिकेट क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असं आजचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज या समारंभाच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्यांनी सातत्याने कोविड असून देखील पाठपुरावा करून हे स्वप्न सत्यात आणण्याचा ध्यास घेतला होता त्या रायगडच्या तरुण पालकमंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. भाषण सांगू का? मी मेसेज टाकेन सर टेक्स्ट मध्ये. माननीय पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी आता स्वागत आदिती तटकरे, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमितजी देशमुख हे दोन्ही जण या ठिकाणी माननीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत. माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख आणि पालकमंत्री आदिती तटकरे दोघांच्या समन्वयातून या ठिकाणी आज हे महाविद्यालय आकाराला येते. यानंतर मी विनंती करतो माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं स्वागत करण्यासाठी माननीय पालकमंत्री आदितीताईंना विनंती करतो माननीय बाळासाहेब थोरात यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं. त्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या ठिकाणची जी जमीन हस्तांतरणाची कार्यवाही जी आहे ती तात्काळ करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं बहुमोल योगदान आहे कोकणाला त्यांनी दिलंय असे माननीय बाळासाहेब थोरात साहेब त्या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत केलं जातं. संपूर्ण कोविड कालावधीमध्ये कोविडची भीती न बाळगता सातत्याने कोविडला हद्दपार करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्या राज्याचे माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांचं स्वागत आदिती तटकरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री किंवा ज्यांच्या मोठ्या योगदानामुळे आज या ठिकाणी हे महाविद्यालय उपस्थित या ठिकाणी उभारलं जाणार आहे ते माननीय अमितजी देशमुख यांचं देखील स्वागत आदितीताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वैद्यकीय शिक्षण मंत्री ज्यांनी कोविड कालावधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात योगदान दिलं बाई बाजूला यानंतर राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे अर्थमंत्री देखील आहेत ते ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यात उपस्थित आहेत. मी पालकमंत्री महोदयांच्या वतीनं त्यांच्या त्या ठिकाणच्या मनोगतात ते व्यक्त करतीलच. मी शाब्दिक पद्धतीनं दादांचं या ठिकाणी मनपूर्वक या सोहळ्यात स्वागत करतो. यानंतर मी सन्माननीय पालकमंत्री माननीय आदितीताई यांचं स्वागत माननीय अधिष्ठाता डॉक्टर महेंद्रजी पुरा यांना विनंती करतो त्यांनी माननीय पालकमंत्री महोदयांच्या ठिकाणी स्वागत करावं.
या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर महेंद्रजी पुरा हे पालकमंत्री महोदय यांच्या ठिकाणी स्वागत करतात. रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय योगिता जगन पारधी मॅडम यांचे देखील स्वागत परत डॉक्टर महेंद्र पुरा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. 7 तारखे जून हे नका करू 7 तारखे नका करू मग ते कसं लागणारे हे कमी होतील. रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा योगिताताई पारधी यांचं स्वागत. या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर महेंद्र पुरा जे पहिले अधिष्ठाता म्हणून पुढच्या भविष्यामध्ये त्यांचं नाव कोरलं जाईल ते या ठिकाणी स्वागत करतात. त्याचबरोबर ज्यांच्याबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून की लोकनेते म्हणून त्या ठिकाणी शब्द अपुरे पडतील. घड्याळाला 24 तास असतात पण त्यांच्या घड्याळाला मात्र 48 तास असतात असे रायगडचे सन्माननीय खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांचं स्वागत डॉक्टर महेंद्र पुरा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तटकरे साहेबांनी 2010 सालच्या अर्थसंकल्पात त्यावेळेस ते अर्थमंत्री असताना त्या ठिकाणी घोषणा केली होती नंदुरबार, सातारा आणि अलिबाग आणि त्यानंतर सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा होत होता. मधल्या कालावधीत ते होऊ शकलं नाही पण या 1 वर्षामध्ये त्यांनी पाठपुरावा करून आज रायगड वासियांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. यानंतर माननीय विधान परिषद सदस्य बाळरामजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर महेंद्र पुराजींना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं. माननीय बाळाराम पाटील विधान परिषद सदस्य यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जातं. यानंतर माननीय डॉक्टर महेंद्र पुरा माननीय बाळाराम पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतात. यानंतर माननीय विधान परिषद सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी डॉक्टर महेंद्र पुराजींना विनंती करतो त्यांनी माननीय विधान परिषद सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तुम्हाला व्हॉट्सअप केलं तुमच्या यानंतर सन्माननीय सभापती पंचायत समिती प्रमोदजी ठाकूर जर उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो. प्रमोदजी ठाकूर त्याचबरोबर सन्माननीय सरपंच खानाव अनिता जितेंद्र गोंधळी मॅडम. यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय सुधाकरजी घारे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी हटणार नाही ते पवार साहेब मी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांना माझं मार्केट आहे स्वागत करावं. तुमचं पण लाईव्ह चालू आहे. माल टाकलं हे बघा ना मी बरोबर मला सहयोगी अधिष्ठाता पवार साहेब पकडले मी बरोबर म्हटलं आहेत आपल्या. आता कशा आपण जागा सोडणार आता आम्ही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय लाडसाहेब सुरेश लाडसाहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी परत एकदा डॉक्टर गिरीश ठाकूर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं. अरे कार्यक्रमात आहे मी करतो थांबा करतो कार्यक्रमात. हां कुठे माननीय महेंद्रजी घरत यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर गिरीश ठाकूर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय महेंद्रजी घरत. आणि माननीय प्रवीण ठाकूर यांचं देखील डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी स्वागत करावं अशी विनंती करतो. यानंतर मी रायगडच्या सन्माननीय पालकमंत्री आणि या एकूण सोहळ्याच्या खऱ्या अर्थाने आपण जे साक्षीदार आहोत ते त्यांच्या प्रयत्नांमुळे माननीय आदिती तटकरे यांना विनंती करतो की तटकरे साहेब घराण्याची 3री पिढी आजही लोकसेवेत कार्यरत आहे त्याचा दाखला या ठिकाणी आदिताईने विनंती या ठिकाणी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं.
आपल्या रायगड जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्व उपचार रुग्णालयाच्या भूमिपूजन प्रसंगी खऱ्या अर्थानं आपलं हे स्वप्न आज पूर्ण होत असताना ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, देशाचे नेते, आपल्या सर्वांचेच आधारस्तंभ ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा सोहळा पार पडत आहे ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय अमित भैया, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, आदरणीय या रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान खासदार आदरणीय तटकरे साहेब, विधान परिषद आमदार बाळाराम पाटील साहेब, विधान परिषद आमदार अनिकेत भाई, सन्मान्य जिल्हाधिकारी, उपस्थित संचालक डॉक्टर दिलीपजी म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे, आरोग्य विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी, आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असणारे स्थानिक सभापती, स्थानिक सरपंच, जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य, सन्मान्य उपाध्यक्ष, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे माझे बंधू आणि भगिनींना, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य पत्रकार, खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्ह्याचं स्वप्न पूर्ण होत असताना ते सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असताना आम्हाला सर्वांनाच मनापासूनचा अभिमान आणि आनंद होत आहे. रायगडकरांचं हे स्वप्नपूर्ती होत असताना साहेब आज आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असताना आम्ही सर्वच जण स्वतःला भाग्यशाली समजतो. राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री यांनी मार्च 2020 मध्ये त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये रायगडच्या या वैद्यकीय महाविद्यालयाची आणि या रुग्णालयाची घोषणा केली आणि खऱ्या अर्थानं वेगानं सर्व प्रक्रियेला सुरुवात झाली. पण हे रायगडकरांचं स्वप्न हे आजचं नाही आहे, 1-2 वर्षांचं नाही, तर 2010 साली ज्या वेळेला तत्कालीन अर्थ व नियोजन मंत्री म्हणून खासदार तटकरे साहेब त्या ठिकाणी विराजमान होते, त्यावेळेला त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी रायगडचं हे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. 2012 साली याला मान्यताही प्राप्त झाली, पण काही तांत्रिक बाबींमुळे त्यावेळेला हे स्वप्न अपूर्ण राहिलं आणि मग जवळपास 10 वर्षाच्या कालावधीनंतर ज्या वेळेला आदरणीय अजितदादांनी याची घोषणा त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली, तदनंतर या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि रुग्णालयासाठी जागेचा विषय आला. त्यावेळेला साहेब आपल्या आशीर्वादाने या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या, आदरणीय अजितदादांच्या, आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना उद्योग राज्यमंत्री म्हणून उद्योग विभागाच्या माध्यमातून या महाविद्यालयासाठी आम्हाला जागा हस्तांतरित करता आली. त्याचबरोबर महसूल विभागाची जागा या ठिकाणी जोडून जवळपास 52 एकर जागा ही या महाविद्यालय आणि या रुग्णालयासाठी आपण देत असताना मला मनापासूनचा आनंद आणि समाधान वाटत आहे की ज्या वेळेला हे मेडिकल कॉलेज ही इमारत तयार होईल आणि संलग्न असं रुग्णालय तयार होईल, त्यावेळेला 500 खाटांचं रुग्णालय या निमित्ताने या रायगड जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून आरोग्यमंत्री राजेश भैया आपले आणि आपल्या विभागाचे सुद्धा आभार मानते, कारण जिल्ह्याचं रुग्णालय आपण वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरित केलं, त्यामुळे आज रुग्णालयासाठी असणाऱ्या 250-300 खाटांचा उपयोग सुद्धा पहिली बॅच आम्ही सुरू करत असताना या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर RCFचा आवर्जून उल्लेख करीन, आज पहिल्या बॅचचा प्रवेश सुद्धा होत असताना जवळपास 76 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनची प्रक्रिया ही पहिल्या राऊंडची पूर्ण झालेली आहे आणि दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड हा लवकरच सुरू होणार आहे. अशा वेळेला RCFच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी त्यांची इमारत आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉस्टेलची व्यवस्था
ही त्या ठिकाणी होत असताना या इमारतीसाठी जवळपास 406 कोटीची प्रशासकीय मान्यता ही शासनाच्या वतीनं प्राप्त झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं भव्य दिव्य अशी ही आरोग्य व्यवस्था आणि त्याचबरोबर आमच्या रायगडवासियांसाठी किंवा सबंध कोकण विभागासाठी ही खऱ्या अर्थानं एक देणगी आहे. आणि म्हणूनच साहेब या ठिकाणी आज या इमारतीचं भूमिपूजन होत असताना मनापासूनचा अभिमान वाटतो की आज यासाठी लागणाऱ्या ज्या सर्व पूर्तता आहेत या पूर्ण झालेल्या आहेत. केंद्र शासनाची जी NMCची टीम आहे ही मधल्या कालावधीमध्ये या ठिकाणी येऊन गेली, त्यांनी सर्वे केला, त्यांचं सर्व इन्स्पेक्शन झालेलं असून आपल्याला जी केंद्र शासनाकडून NMCकडून मान्यता लागते ही सुद्धा आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राप्त झाली. जिल्हा नियोजन असेल त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग असेल या माध्यमातून जवळपास 17 ते 18 कोटीचा खर्च आपण लेक्चर हॉल्स असेल, ग्रंथालय असेल आणि त्याचबरोबर ज्या इतर सुविधा आपल्याला इक्विपमेंट्स असतील या सर्व लागतात यासाठी आम्ही प्राप्त करून दिलेल्या आहेत. त्यामुळे यंदाची पहिली बॅच ही आपल्याला काही महिन्यांमध्येच सुरू झालेली पाहायला मिळेल. आज या आनंदाच्या क्षणामध्ये मी स्वतःला एक लोकप्रतिनिधी म्हणून भाग्यशाली समजते की रायगड जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं उज्ज्वल भवितव्य ठरवण्यामध्ये आज या वैद्यकीय मेडिकल कॉलेजचा एक मोलाचा वाटा असणार आहे. तुमच्या सर्वांच्याच हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये साहेब आपल्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असताना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी यांचे शुभ आशीर्वाद या उपक्रमाला लाभत असताना मी पुन्हा एकदा आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करते. आणि या पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला ही इमारत तयार होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमचं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही या ठिकाणी समजू. मी आपल्या सर्वांचेच आभार मानून ज्यांनी या आपल्या सबंध मेडिकल कॉलेज उभारत असताना सहकार्य केलं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैया आपणही या ठिकाणी आहात, आपले ऋण या निमित्ताने व्यक्त करून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार गतिमानशीलतेने राज्यामध्ये कोविडची साथ असताना देखील सातत्याने कार्यरत होतं असे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. कारण कोकणवासियांवर आपलं असलेलं अपार प्रेम आम्हाला माहिती आहे आणि त्यानिमित्तानं आणि विशेषतः रायगड जिल्ह्यावर तर रायगडवासियांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि ते प्रमुख आधारस्तंभ आपण आहात. तर आपल्याला नम्र विनंती की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. मुख्यमंत्र्यांचं झालं चालू ना. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, इतर सर्व अधिकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेले 2 वर्ष हॉस्पिटलचं नूतनीकरण, नवीन हॉस्पिटलचं लोकार्पण, त्याचं भूमिपूजन हे जास्तीत जास्त कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. कारण हा काळच असं विचित्र आहे की इतर सर्व गोष्टींना जरी लागला असला किंवा लावावा लागला असला तरी आरोग्य सेवेला ब्रेक तर नाहीच, पण ती सातत्याने आपल्याला वाढवावी लागली. आणि या निमित्ताने मी अनेकदा बोललेलो आहे की कदाचित सर्व देशामध्ये, आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असेल, प्रथम क्रमांकावरती असेल की त्यांनी या कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा या सुविधा साथ बनवलेल्या आहेत. याचा लेखाजोखा, याचा आढावा हा आपल्यासमोर आहेच. पण आज मला एका गोष्टीचं समाधान वाटते, अभिमानही वाटते की आपल्या छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्ण त्याचाच भूमिपूजन होतं. आणि हे भूमिपूजन करताना साहजिकच आहे, आता आदितीने जे सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून याची मागण्या तशा अनेक असतात आणि सर्वत्र असतात. नुसत्या मागण्या करून कामं होत नसतात, त्या मागणीचा पाठपुरावा करावा लागतो. आणि तो पाठपुरावा आदिती तू चांगल्या पद्धतीने केला. आणि एका बाजूला आपण जे म्हणतो म्हणजे म्हणण्यासारखं आहेच, महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि ते ग्रोथ इंजिन म्हटल्यानंतर औद्योगिकरण आलं, इतर काही गोष्टी आल्या,
तर हा रायगड इथे अनेक उद्योगधंदे आजही आहेत आणि आणखी काही भविष्य काळात येणारही आहेत. मग मुंबई आणि पुणे यांच्या शेजार लाभलेल्या या मध्ये चांगल्या आरोग्य सुविधा का नसाव्यात? आणि हा एक विचार करण्याची नेहमीची गोष्ट आहे की आपण बऱ्याचदा इतर सर्वांचा विचार करत असताना नेमकं आपण ज्याच्यासाठी जपतो ते निरोगी आरोग्य त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि तिथे लक्ष देऊन आज इथे महाविद्यालय पण होते आणि रुग्णालय पण होणार आहे. नक्कीच उद्योगाच्या दिशेने आणि विकास दिशेने जाताना आरोग्याची काळजी आपण घेतो आहोत त्याच्याबद्दल मला एक समाधान आणि अभिमान. आजचा हा काळ जो आहे हा पुन्हा संपलेला नाहीये. मधल्या काळामध्ये आणि आता एक थोडीशी चर्चा सुरू झालेली आहे की बंधनं कधी उठणार, मास्क कधी काढणार आम्ही. बातम्या येतात की टास्क फोर्सने सल्ला दिले की अमुक दिवसानंतर निर्बंध शिथिल करायला काय हरकत नाहीये, मास्क काढायला काही नाहीये. असं नाहीये. आता आपल्याला एक गोष्ट नक्कीच आहे की मी जे टास्क फोर्स बद्दल सुद्धा बोलताना त्यांच्यामध्ये सुद्धा बोलताना सांगतो. कालच माझी त्याची चर्चा झाली. आताच हा जो काळ आपल्याला मिळालेला आहे हा काळ लसीकरण वाढवण्याचा आहे. लसीकरण वाढवणं याचं कारण असं की ज्या वेळेला साथ ही अगदी शिखरावरती असते तेव्हा लसीकरण करणं हे कितपत योग्य हे वैद्यकीय तज्ञ लोक सांगतील, साहेब असले तर आणखी लोक सांगतील. पण साथ जेव्हा मंदावते आणि पुन्हा तिची लाट येण्याची शक्यता असते तेव्हा लसीकरण वाढत असते. लसीकरण आता एक थोडासा असा आपल्यामध्ये समज झालेला आहे की कशाला घ्यायची लस घेऊन सुद्धा होतो कोरोना लस घेतलेल्यानं सुद्धा होतो. पण तो होतो म्हटल्यानंतर त्याचं प्रमाण काय आहे, त्याची घातक काय ती नक्कीच कमी असते. आणि याच्यासाठी एक नाही म्हटलं तरी जीव वाचवण्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून आपण लसीकरणाचं महत्व दिलं पाहिजे. मी कोरोनावरती जास्त काही बोलत नाही कारण अनेकदा यापूर्वी बोललेलो आहे. कोरोना हा एक असा विषय आहे की तो आता 2 वर्ष झाला ते नक्की अजून कोणाला समजलेलं आहे. कधी कसा कोणाला होऊ शकतो, का होतो, काय करावं न करावं, तर त्याच्याबद्दल आपल्याला टास्क फोर्स सरकारकडनं मार्गदर्शन होतच आहे. आजच्या पुरतं मी बोलायचं झालं तर काही जणांना आयसीयू आणि ट्रॉमा केअर सेंटर, आयसीयू म्हणजे काय, ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे काय. आता आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये असलेला वडफेळ नाका हा अपघातासाठी त्यावेळेला सगळ्यांना माहिती होता की इकडे अपघात होतात, जास्तीत जास्त अपघात होतात. अशी काहीतरी विचित्र वळणं असतात, गाड्याचं विचित्र वेळा असतात. एक पहाटेची वेळ असते, कधी मध्यरात्रीची वेळ असते, दिवे असतात, दिवे नसतात, पण तिथे अपघात नेहमी होत असतात. आता तिथे सुद्धा आदिती मला वाटतं आपण ट्रॉमा केअर सेंटर उभारतो आहोत. तर अशा अनेक काही सोयी सुविधा आपण करणं हे आपलं कर्तव्य. याचं कारण आपल्या नागरिकांच्या जीवाचं रक्षण करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य. आणि आजच्या या दिवशी म्हणजे काल परवाकडेच शिवजयंती झालेली आहे आणि त्या शिवरायांच्या रायगडमध्ये एक आधुनिक, कारण आता आपण भूमीत करतोय, आधुनिक सगळ्या सोयी सुविधा असलेलं रुग्णालय आपण उभं करतो आहोत, महाविद्यालय उभं करतो आहोत की जेणेकरून या भूमीतून जास्तीत जास्त डॉक्टर आपल्याला मिळतील. आपल्या राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही सगळी भावी डॉक्टर्स इकडे निर्माण होतील. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा ज्यांचे सहकारी यांचे हातभार या कार्याला लाभलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो. आणि या प्रकल्पाला सरकारकडनं परवानगी तर मिळालीच आहे, भूमिपूजन तर झालेलंच आहे, पण लवकरात लवकर बांधून प्रत्यक्ष वापरायला त्याची सुरुवात कशी करता येईल आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते सरकारकडनं वेळोवेळी मिळत राहील अशी ग्वाही आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय मुख्यमंत्री महोदय, आजच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आम्ही संपूर्ण रायगडवासी आपलं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण केवळ सहभागी झाला नाहीत तर पुढच्या भविष्यामध्ये याला निधीची कमतरताही पडणार नाही. आणि अशाच पद्धतीने हे संपूर्ण शासन खंबीरपणे या सगळ्या गोष्टींसाठी उभं राहील ही जी ग्वाही आहे. यांनी आज खऱ्या अर्थाने रायगडवासियांचं हे स्वप्न सत्यात उतरतंय. आणि आदितीताईंनी जो पाठपुरावा केला त्याबद्दल देखील आपण बोललात तर खरंच आम्ही याबद्दल आपले शतशः आभारी आहोत की पुढच्या भविष्यात हे अशाच पद्धतीने आम्ही कार्यरत आहोत. यानंतर ज्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स
यांनी मोठं योगदान या वैद्यकीय महाविद्यालयाच्या करता दिलं. कारण वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रथम वर्ष या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या संकुलामध्ये त्या ठिकाणी असलेली जी शाळा आहे ती उपलब्ध करून दिली आणि 6 बिल्डिंग्स वसतिगृहासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि एकूण या सगळ्या गोष्टींमुळे शासनावर कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता 76 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आणि आदित्यने सांगितलं पुढच्या 2 फेऱ्यांमध्ये 100 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेतील आणि खऱ्या अर्थाने हे स्वप्न जे आहे ते सत्यात उतरेल. म्हणून मी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचा या ठिकाणी विशेष गौरव करण्यासाठी मी श्रीनिवास कुलकर्णी जे महाव्यवस्थापक आहेत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे, ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांच्या वतीनं हा गौरव या ठिकाणी स्वीकारतील. माननीय पवार साहेबांना विनंती करतो त्यांनी माननीय श्रीनिवास कुलकर्णींचा या ठिकाणी गौरव करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या योगदानाला खऱ्या अर्थाने दाद देऊया. कारण असे जेव्हा उद्योग पुढे येतात आणि हे उद्योग पुढे आल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना चालना मिळत असते आणि ही तर आरोग्याला मिळणारी चालना आहे. कारण 500 खाटांचं रुग्णालय आणि जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे 300 खाटा म्हणजे अलिबाग परिसरामध्ये पुढच्या भविष्यामध्ये एकूण 800 खाटांचं हे रुग्णालय या ठिकाणी असणार आहे आणि त्याची सुरुवात इथे झाली. आज या सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही एक माननीय ॲपची संधी या ठिकाणी घेणार आहोत. कारण माननीय पवार साहेबांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत. तर रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा गरुड झेप नावाचा एक जो ॲप आहे, झेप उज्ज्वल भविष्याकडे, रायगडचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री माननीय आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ॲप या ठिकाणी तयार केला गेला आणि त्याचा या ठिकाणी शुभारंभ माननीय पवार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोकणमध्ये प्रशासकीय सेवेतले विद्यार्थी खूप कमी असतात, तर त्याला चालना देण्यासाठी ही 4 डिसेंबर 2021 पासून गरुड झेप नावाची योजना आली. एकूण 15 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं अभ्यास केंद्र असणार आहे. यानंतर घडी पुस्तिकेचं अनावरण पण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. घडी पुस्तिकेच्या माध्यमातून एकूण संकल्पना आणि या सगळ्याच गोष्टी यामध्ये असतील आणि ही घडी पुस्तिकेचं अनावरण माननीय पवार साहेब या ठिकाणी करतायत. या माध्यमातून याची संपूर्ण माहिती म्हणजे गरुड झेपची उद्दिष्ट काय आहेत, विद्यार्थ्यांचा कल कशा पद्धतीनं वाढावा, कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कशा पद्धतीने यावेत, असा अभिनव उपक्रम आणि त्याची संपूर्ण माहिती या घडी पुस्तिकेमध्ये इथे असणार आहे. त्याचं प्रकाशन पवारसाहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी करतात, जे गरुड झेप जवानी असणार आहे. याचबरोबर संपूर्ण 15 तालुक्याला केवळ परीक्षा केंद्र न येता पुस्तकांचा संच देखील त्या केंद्रांना भेट दिला जाणार आहे. तर आज प्रथमतः प्राथमिक स्वरूपात अलिबाग तालुक्याला हा संच आज प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी भेट दिला जातोय. मी पवार साहेबांना विनंती करतो त्यांनी हा संच या ठिकाणी त्यांना प्रदान करावा. माननीय पवार साहेब सर्व मान्यवरांच्या हस्ते माननीय तटकरे साहेब आपलं पण मोठं योगदान आहे, तर आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पहिला संच रायगड जिल्ह्यातील अलिबागला या ठिकाणी आपण प्रदान करतो. आज आपण तटकरे साहेब आम्ही सगळे भाग्यवान आहोत, कारण आम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारितेतून आपल्या जवळून पाहतोय. सातत्याने लोकांमध्ये काम करताना केवळ भाषणं न देता त्याच्या पलीकडे प्रत्येक क्षण आणि क्षण ज्या समाजातल्या गरजा आहेत आणि वर्तमानाशी निगडीत असणाऱ्या गरजा भविष्यामध्ये समाजाला कसं पुढे नेतील, तरुण पिढीला पुढे कसं नेतील, याकरता आपली दृष्टी नेहमीच सातत्याने पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियातांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी असते. तर असं हे सळसळतं व्यक्तिमत्व, साहित्य, संस्कृती, क्रीडा आणि प्रत्येक क्षेत्राने आता आरोग्य यामध्ये देखील आपलं कार्य आहे. ते या संदर्भात मी तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण जे स्वप्न पाहिलं ते सत्यात या ठिकाणी उतरत आहे, तर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुमारे 1 तासाच्या परिश्रमाच्या नंतर आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण मंगलमय सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय रायगडच्या इतिहासात. त्यामुळे सर्वांचं दैवत श्रद्धेय पवारसाहेब ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा, या इमारतीचा शुभारंभ झाला, ज्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने रायगडला आणि कोकणाला न्याय दिला, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ज्यांच्यामुळे आम्हाला सर्वच कामाच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कोकणाला निधी उपलब्ध होतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आदरणीय अजितदादा, सन्मान्य बाळासाहेब, राजेशजी टोपे, अमित भैया, पालकमंत्री अदिती,
जिल्हा परिषदच्या अध्यक्षा योगिताताई, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत, जिल्हाधिकारी कल्याणकरजी, सुरेश लाड, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व विविध खात्यांचे अधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या माझ्या तमाम रायगडवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एक तपाच्या परिश्रमाच्या नंतर आज उसारच्या परिसरामध्ये भव्य दिव्य पद्धतीचं वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय या ठिकाणी सुरू होतं. साहेब, या गोष्टीचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे की गेल्या 40 वर्षाच्या रायगडच्या प्रगतीमध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. जे RCFला आज आपण या ठिकाणी सन्मानित केले, तो RCFचा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री असताना 78 साली आणण्यासाठी आपण त्यावेळेचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना भेटला होता. JNPTच्या अत्याधुनिक बंदरामुळे देशातील एक सर्वात पहिला नंबरचं बंदर जे पोर्ट आहे JNPTचं, ते सुद्धा आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना राजीवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडनं त्यावेळेला रायगडसाठी मिळवलं होतं. माझ्या रोहा तालुक्यामध्ये रिलायन्सचा जो प्रकल्प आज आहे, जो त्या कालावधीमध्ये IPCL नावाने ओळखला जात होता, त्या साऱ्याची सुद्धा पायाभरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना उसरचा हा गेलचा प्रकल्प आहे. आपण मुख्यमंत्री होतात, विलासराव त्यावेळेला महसूल खात्याचे मंत्री होते आणि सर्वाधिक अधिक किंमत इथल्या भूमिपुत्रांना दिली गेली ती आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारने विलासराव महसूल मंत्री असताना दिली गेली. त्या कालावधीमध्ये मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो. गेले 30-35 वर्षाचा हा कालखंड नजरेसमोर येतो. अशा वेळेला वाढलेलं नागरीकरण, सिडकोच्या भूमिपुत्रांना आपण दिलेलं नाही, कोकण रेल्वेसाठी असलेलं योगदान, कोकणच्या फळबागाच्या यासाठी रोजगार हमी योजनेची घातलेली आपण सांगड, याच्यामुळे गेले काही वर्ष कोकण आज नैसर्गिक पद्धतीची प्रगती त्या ठिकाणी करतो. अशा वेळेला उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने, अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने, बाळासाहेब आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारने विशेष करून कोरोनाच्या कालावधीमध्ये आरोग्यविषयक साऱ्या सुविधाची खूप मोठ्या प्रमाणावरती निर्मिती करण्यामध्ये त्यामध्ये लक्ष घातलं. राजेजी, तुमचे आभार मानले पाहिजेत की आपल्या या संबंध जे रुग्णालय आहे हे वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरित करण्यासाठी आपण अनुमती दिली, पण एवढा पुरता सीमित आपण राहिला नाही. तर मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की त्याच वेळेला आपण 100 खाटांचं महिलांचं हॉस्पिटल मागितलेलं होतं. ही सुद्धा मी अर्थमंत्री असताना भूमिका घेतलेली होती आणि आज मला उद्धवजींचे, अजितदादांचे, राजेशभाई तुमचे आभार मानायचे आहेत की रोहा तालुक्यातल्या भुवनेश्वर गावी 100 खाटांचं महिलांच्यासाठी विशेष रुग्णालय रायगड जिल्ह्यातलं आज मंजूर झालेलं आरोग्यमंत्री या ठिकाणी सांगते. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोलले की रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग जातो, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं. अशा वेळेला महाडसारख्या माणगावच्या ठिकाणी सुद्धा एक ट्रॉमा केअर सेंटर त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. नागरीकरण वाढते, औद्योगिकरण वाढते, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतात. अशा वेळेला सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी केलं जात आहे आणि मला मनस्वीपणाचं समाधान आहे की आदिती पालकमंत्री या नात्याने या सर्वच गोष्टीचा तू पाठपुरावा केला. अजितदादांचं पाठबळ मिळालं. अजितदादांकडे दर 15 दिवसांनी राज्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातो. त्या आढावा घेण्यामध्ये ज्या कार्यक्रमाचा या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करून घेण्यामध्ये तुला त्या ठिकाणी यश मिळालं आणि आज अनेक वर्षाचं रायगडकरांचं प्रतीक्षा आज या ठिकाणी या निमित्ताने सुरू होती आहे. मला आनंद वाटतो साहेब की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आला. आमचा केवळ आनंद द्विगुणित केला असं नव्हे, नवी पिढी ज्या पद्धतीने आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे, या सर्व कामाला आज आपले आशीर्वाद या निमित्ताने मिळाले. याबद्दल खासदार या नात्याने मी मनस्वी शब्दामध्ये या ठिकाणी आपले आभार मानतो. राजेशजी, आपल्याकडे, मुख्यमंत्र्यांच्याकडे, दादांकडे आपल्या जिल्ह्यातल्या 100 खाटांचं आयुर्वेदिक कॉलेज आणि डेंटल कॉलेज याची सुद्धा मागणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय अमित भैया देशमुखांना विनंती करतो, वैद्यकीय शिक्षण मंत्री, की आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं, कारण आपलं योगदान याबद्दल खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या पुढाकाराने आज जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या भूमिकेअंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये
अलिबाग या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय याचा भूमिपूजन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरेजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रेरणेनं आपल्या परिसरामध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं राहत आहे, साकारत आहे. ते महाविकास आघाडीचे शिल्पकार, आपल्या सगळ्यांचेच लाडके नेते आदरणीय शरद पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले लाडके नेते आदरणीय अजितदादा पवारजी, आमचे नेते आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी, आरोग्य मंत्री राजेश टोपेजी, 2-3 भाषणं होते. टोपेंचं भाषण, उपमुख्यमंत्री आपल्या पालकमंत्री अजित पवार आणि ज्यांनी या कामामध्ये अतिशय पुढाकार घेतला, पाठपुरावा केला, त्या अदिती तटकरेजी, आपले लाडके खासदार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हे स्वप्न पाहिलं की आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं राहिलं पाहिजे, ते आमचे ज्येष्ठ स्नेही आदरणीय सुनील तटकरेजी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारदीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर, सगळ्यांचे माझ्या समवेत आवर्जून उपस्थित असलेले महेंद्र खरात, श्रद्धा ठाकूर, आपल्या गावच्या सरपंच अनिता गोंधळी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सगळेच सन्माननीय अधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे की रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः अलिबाग आणि उसर या परिसरामध्ये हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं राहत आहे. खरं म्हणजे अदिती यांनी आपल्याला सांगितलं, मला आठवतोय अजून तो दिवस, महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन, आणि आपण त्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना जे भाषण आपलं झालं आणि त्यामध्ये अलिबाग इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याला निधी मंजूर करण्यासंदर्भामध्ये त्या काळामध्ये आपण घोषणा केली. आम्ही आमदार होतो, माझं शेअरिंग चालू आहे आणि आपल्या भाषणाकडं बारकाईनं काय झालं आमचं लक्ष होतं, आणि मग आपल्या भागासाठी झुकतं माप कसं द्यावं ते आपल्या भाषणातनं, आपल्या विचारातनं आम्हाला त्या काळामध्ये जाणवलं, आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वप्न या ठिकाणी साकारत आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा या ठिकाणी उल्लेख झाला. आदरणीय आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आदरणीय बाळासाहेब थोरातजी, किती वाजता आणि या सगळ्या कामामागं ज्यांची प्रेरणा आहे चालेल ते आपले लाडके नेते आदरणीय पवार साहेब. हे विसरून चालणार नाही. आज हे सगळं शक्य होत आहे याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. हे खरं म्हणजे पवार साहेबांना सांगायला हरकत नाही, जी कामं गेल्या अनेक दशकामध्ये
या जिल्ह्यामध्ये झाली त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. रायगड जिल्ह्यातली जनता ही सुखी आणि समाधानी आहेच, पण आता निरोगी राहावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी साकारण्याचा संकल्प केलेला आहे. याचा मला आनंद आहे. खरं म्हणजे सूत्रसंचालकांनी सांगितलं की तटकरेजी आपल्या घड्याळामध्ये म्हणजे आमच्या घड्याळामध्ये 24 तास आहेत, पण तुमच्या घड्याळामध्ये 48 तास आहे, असं त्यांनी सूत्रसंचालकांनी सांगितलं. आणि म्हणून आता भूमिपूजन आज होत आहे. साधारणतः 36 महिने लागतात भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंत. ते आमच्यावर सोपवलं तर ते 36 महिने लागतील. पण आता तुमच्या घड्याळामध्ये 24 तासामध्ये हे 48 तासाचं तुमचं वेळापत्रक जे आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की 36 महिने ज्या कामाला लागणार आहेत ते काम 18 महिन्यामध्येच पूर्ण होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. 36 महिने म्हणजे 3 वर्ष. महाविकास आघाडी सरकार पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतर, एवढं चांगलं काम केल्यानंतर पुन्हा जनता आशीर्वाद देईल याबाबत माझ्या मनामध्ये कसली अनेक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करा अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. रायगडला एक उज्ज्वल परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी, आणि म्हणून याला एक सांस्कृतिक वारसा आहे, एक पुरातत्व वारसा आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येत जात असतात. अलिबाग आता एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे, इथं इंटरनॅशनल पोटेन्शियल आहे. इथं फक्त अलिबाग किंवा रायगड किंवा कोकण इथलेच रुग्ण किंवा इथलेच विद्यार्थी इथे येतील असं नव्हे, पण जगभरातून येणाऱ्या काळामध्ये इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतील अशी आशा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि इथं जे आपण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करू ते वर्ल्ड क्लास असतं पाहिजे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आता या जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे. सिडको, महामुंबई, आता इथं काय नाही, म्हणजे महामुंबई सुद्धा या परिसरामध्ये आता भविष्यामध्ये साकारण्याचा संकल्प आपण स्वीकारलेला आहे. आणि म्हणून एक वेगळ्या दिशेनं कोकण, रायगड, अलिबाग वाटचाल करत आहे. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार या सगळ्या संकल्पनेच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. आणि या रायगड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याला निधी कमी पडणार नाही. तुम्ही या ठिकाणी आयुर्वेदा, होमिओपॅथी याची सुद्धा या ठिकाणी फिजिओथेरपी मागणी केलेली आहे. आणि म्हणून आम्ही एक संकल्पना पुढे आणतोय की आता आयुष आणि मेडिसिन याचे इंटिग्रेटेड कॉम्प्लेक्स उभे राहिले पाहिजे. इंटिग्रेटेड कॅम्पसेस उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून आता आपण प्रत्येक GMCमध्ये फिजिओथेरपी, पॅरामेडिकल, नर्सिंग, ऑक्युपेशनल थेरपी हे सगळे अभ्यासक्रम आता त्याचा अंतर्भाव येणाऱ्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आराखड्यामध्ये असतील, हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि आयुषचे सुद्धा हे सगळे जे अभ्यासक्रम आहेत, या सगळ्या अभ्यासक्रमांचा अंतर्भाव याचा एक नवा आराखडा येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्य शासनाकडे सादर करू. आणि मला खात्री आहे की व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत, या मान्यवरांच्या आशीर्वादानं या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या नव्या संकल्पना मूर्त स्वरूपाकडे निश्चित वाटचाल करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि म्हणून खरं म्हणजे रायगडला झालं आणि ते लवकर होतं. आता अनेक ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अजून विकसित होत आहे. कोविडमध्ये सामान्य माणसाला आता असं लक्षात आलं
की माझ्याकडं आता जिल्ह्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी पाहिजे. कोविडमध्ये आता लातूरमध्ये, बीडमधून, परभणीमधून, हिंगोलीमधून, उस्मानाबादमधून अनेक रुग्ण उपचारासाठी लातूरसारख्या ठिकाणी येत जात असत. जालना, बीड, परभणी हे औरंगाबादला जात असत, अगदी रायगडचे मुंबईला. आणि म्हणून आता जिल्ह्याच्या नागरिकाला कोरोनामुळे आता हे लक्षात आलं की फक्त प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ केअर एवढंच आता जिल्ह्यामध्ये उपलब्ध असून चालणार नाही, तर टर्शरी, सुपर स्पेशालिटी या सुद्धा आता सुविधा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि म्हणून जिल्हा तिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही संकल्पना जी भारत सरकारनं पुढे आणली, त्याला महाराष्ट्र सरकारनं त्याचा स्वीकार केला. आणि मला या ठिकाणी आभार मानावेसे वाटतात आमच्या सगळ्याच नेत्यांचे, आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी यांनी या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जिल्हा तिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही संकल्पना आम्ही साकारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही देखील भूमिका या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे तटकरेजी, मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो, कारण एखाद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा सोहळा एवढ्या विक्रमी कालावधीमध्ये होऊ शकतो याचं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. खरं म्हणजे आता याला आणखी 2-3 महिने लागले असते, पण पवार साहेबांना मला सांगायला हरकत नाही, थोरात साहेबांना मला सांगायला हरकत नाही की त्यांनी, मी म्हटलं याला सगळ्यांना बोलावं लागेल, विचारावं लागेल, सगळी तयारी करावी लागेल, परवानग्या मिळाल्यात का नाही वगैरे वगैरे, हे सगळं विभागाला तयारी करावी लागेल. तर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये आम्हाला असं सांगितलं की तुम्ही फक्त यायचं, बाकी सगळं तिथं तयार असेल. आणि म्हणून खरंच मला त्यांचे विशेष आभार एवढ्यासाठी मानावेसे वाटतात की जिल्ह्याच्या प्रती जी आपली सामाजिक बांधिलकी आहे, त्या सामाजिक बांधिलकीपोटी ते जे कार्यरत आहेत, मला असं वाटतं की आमच्यासारख्या नव्या पिढीला सुद्धा प्रेरणादायी ठरतं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं सुनील तटकरेजी, अदिती तटकरे, अनिकेत तटकरे, तटकरे कुटुंबीय या सगळ्यांचे आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं आणि देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न केला, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या प्रकल्पाला माझ्या वतीनं सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही या निमित्तानं देऊन मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित भैया बोलत असताना विलासराव देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, हे निश्चित आपल्याला जाणवतं. आज या निमित्तानं राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी कोविड कालावधीमध्ये चंगा बांधला होता, कोविडला पळवण्याचा चंगा बांधला होता आणि तो आता या ठिकाणी प्रत्यक्षात उतरतोय. आपण बऱ्यापैकी स्थिरावलेलो आहोत. राजेशजी टोपे साहेबांना विनंती, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे नेते आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित त्यांपेक्षा सुद्धा जे व्हर्च्युअली कनेक्टेड आहेत, आदरणीय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांनी या सर्व विकास कामात मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलं, निधी दिली, ते आपले आवडते नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मंचावरील आमचे ज्येष्ठ सहकारी आणि महसूल खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात,
वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आमचे मित्र अमित देशमुख, ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय, ज्यांच्या पाठपुराव्यातून हा कार्यक्रम होतोय, त्या पालकमंत्री आदितीताई तटकरे, आदरणीय लोकप्रिय खासदार श्री सुनील तटकरे, मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पारधी मॅडम, बाळाराम पाटील आमदारजी, आमचे तरुण सहकारी अनिकेत तटकरेजी, आदरणीय सुरेश लाडजी, सुधाकर घारेजी, प्रमोद ठाकूरजी, प्रवीण ठाकूरजी, अनिल गोंधळाजी, कलेक्टर, SP, CO, डीन, सिव्हिल सर्जन, DHO, सर्व शासकीय खात्याचे, आमच्या खात्याचे संबंधित सगळे अधिकारी वर्ग आणि उपस्थित पत्रकार, तरुण मित्र आणि बंधू भगिनींनो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या अलिबाग जिल्ह्यातील रायगडच्या भागातील या भूमीमध्ये ज्या ठिकाणी महाडचे चवदार तळे सुद्धा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आज एक अतिशय महत्वाचं, खऱ्या अर्थाने महाविद्यालय जे वैद्यकीय शिक्षणाचं आहे, त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होतं. त्याचा मला मनापासून अत्य आनंद आहे. आणि त्यामुळे या कामासाठी खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, उपमुख्यमंत्र्यांपासून आणि मी या खात्याचा मंत्री झाल्याच्या नंतर आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी सातत्याने बैठका घ्या, सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचं स्वप्न जुनं होतंच, पण त्याचा मधल्या काळात मागच्या 5 वर्षात जे काही स्थिरावलं होतं ते मात्र या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आपलं जे 500 खाटांचं रुग्णालय, ज्याच्याशिवाय महाविद्यालयाला मंजुरी मिळतच नसते, जो महत्वाचा नॉर्म आहे, ते त्या ठिकाणी मान्य करून आज MCI कडून मान्य करून त्याचे 100 फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांची बॅच आज सुरू झालेली आहे. हा रायगडकरांसाठी अतिशय महत्वाचा अक्षर आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला काय महत्वाचं उपलब्धी आहे, तर रायगडकरांना टर्शरी केअरची सेवा या ठिकाणी मिळणार. म्हणजे ज्या काही तुमच्या दुर्धर आजार आहेत, मोठे ऑपरेशन्स आहेत, क्रिटिकल ऑपरेशन्स आहेत, तुम्हाला आता मुंबईला रेफर करण्याची गरज पडू नये अशी परिस्थिती तुम्हाला वर्षभरात येईल, हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा. आणि तो महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने महत्वाचा, कारण त्याला अटॅच ज्या हॉस्पिटल्स असतात त्यामध्ये संपूर्ण टर्शरी केअरची व्यवस्था, हा एक महत्वाचा काम, उपचाराची व्यवस्था. आणि दुसरं महत्वाचं की आपल्या कोकणातली, आपल्या रायगड जिल्ह्यात विद्यार्थी जे शिक्षणासाठी मुंबईला जातात आणि मुंबईला गेल्यानंतर मग तिथे शिक्षण घेतात आणि परत येत नाहीत, मग मुंबईतच थांबतात. आता मला असं वाटतं की रायगडचा विद्यार्थी जो खऱ्या अर्थाने वैद्यकीय शिक्षण घेईल, जो पोस्ट ग्रॅज्युएशन इथे होईल, तो इथेच सेवा देईल, त्याच्या कोकणात सेवा देईल, हा सुद्धा एक महत्वाची उपलब्धी या ठिकाणी साध्य होणार. आणि त्यामुळं अशा या 2 महत्वाचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे. मायग्रेशन थांबणार आहे, जे मुंबईला जाऊन स्थिरावण्याचं काम असतं ते थांबणार. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज आरोग्य सेवा देण्यासाठी महत्वाची अडचण जर काही असेल तर ते तज्ञ डॉक्टर्स किंवा MBBS डॉक्टर्स मिळणं. कारण दुर्गम भागात, अतिदुर्गम भागात, ग्रामीण भागात डॉक्टर्स जात नाहीत, MBBS डॉक्टर्स मिळत नाहीत, ही त्यातला महत्वाची
अडचण असते. आपण पैशाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर जरूर निर्माण करू. ज्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी 4,000 कोटी रुपये हुडकोच्या माध्यमातून राज्याच्या सगळ्या बांधकामाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी मंजूर केला 6% व्याज दराने, आणि त्यातून आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जरूर तयार करता येईल, पण डॉक्टर्स कुठून तयार होतात? आणि त्यामुळे डॉक्टर्स तयार होण्याची व्यवस्था ही महाविद्यालयातूनच होऊ शकते. आणि त्यासाठी केंद्र शासनाचा जो एक विचार आहे की जिल्हा त्या ठिकाणी महाविद्यालय व्हावं, त्याला महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने या विचाराला पाठिंबा देत आज मला सांगायला आनंद आहे की कोकणात बोलतोय म्हणून सिंधुदुर्गचं सुद्धा आम्ही हॉस्पिटल दिलं, तिथलंही हॉस्पिटलच्या माध्यमातून आता महाविद्यालय सुरू होत आहे. रायगडला दिलं, शेजारी साताऱ्याला दिलं, अमरावती असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, हे या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये हे अनेक हॉस्पिटल्स देऊन आपण महाविद्यालय सुरू करण्याचं काम करतो. आजही महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण आहे की 1000 लोकसंख्येच्या मागे 1 MBBS डॉक्टर पाहिजे, तर ते प्रमाण आज 0.6 आहे. म्हणजे 60% आपण आहोत, अजून 40% कव्हर करायचं. आणि त्यामुळे 1.5 पटीनं अजून आपल्याला डॉक्टर्सची संख्या पाहिजे. त्यावेळी आपण WHO जे प्रमाण आहे की 1000ला 1 डॉक्टर, ते प्रमाण पूर्ण होणार. आणि त्या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल्स नवीन होणं ते अत्यंत महत्वाची गरज आहे. तसं स्पेशलाइज्ड डॉक्टरचं आहे, म्हणजे तुम्ही MBBS होऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये PG करणं, त्याचा आणखीन सुपर स्पेशालिटी करणं, तर तुम्ही दुर्धर आजारावर ऑन्कोलॉजी वेगळं सेक्शन आहे, रेडिएशन वेगळं सेक्शन, प्रत्येक वेगळं सेक्शन आहे, स्किनचं डर्मेटॉलॉजी वेगळं आहे, सगळं वेगळं. त्याचं स्पेशलायझेशन आवश्यक. त्याचं प्रमाण सुद्धा काय पाहिजे, 1 MBBS ला खऱ्या अर्थाने 4 स्पेशलिस्ट पाहिजे असतात. पण आपलं 3च आहे की उलट प्रमाण आहे, 3 MBBS 1 स्पेशलिस्ट. त्यामुळे त्याच्याही जागा वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत एकंदर मनुष्यबळ, वैद्यकीय शिक्षणाचं मनुष्यबळ वाढवणं हा आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातूनचा उद्देश. या ठिकाणी काही नुसतं MBBSच होईल असं नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याला काहीच कमी पडणार नाही, वर्ल्ड स्टँडर्डचं आपल्याला हॉस्पिटल करायचं. याचा अर्थ या ठिकाणी PG होईल, या ठिकाणी सुपर स्पेशालिटी होईल, सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून अमित भैया असेल आणि राजेश भैया असेल, दोन्ही भैया आपल्या सेवेत आहेत. तटकरे साहेब, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आजच्या या निमित्ताने फार अधिक बोलावा अशातला विषय नाहीये, पण एक नक्कीच आहे की डॉक्टर्सच्या बद्दल बोलत असताना आता तुमची ट्रॅडिशनल हिपोक्रेटिक ओथ आहे, त्याच्या जागेवर आता मला वाटतं महर्षी चरखा जे आपण ते जी ओथ असते ती आता नवीन पद्धतीने होतीये. त्याला महर्षी चरक शपथ म्हणतो आपण. शपथ कुठलीही घ्या, आता केंद्र सरकारने काही शपथची पद्धत बदलली आहे. पण डॉक्टर्स मध्ये आता मागच्या 2 वर्षात काम करत असताना एवढीच विनंती डॉक्टर्सच्या प्रती असते की आपण इथिकल प्रॅक्टिस करावी, नैतिकतेची प्रॅक्टिस असावी आणि रुग्ण आणि डॉक्टरचा सुसंवाद अधिक वाढावा, अशा पद्धतीच्या अपेक्षा सुद्धा आजच्या या निमित्ताने मी निश्चित प्रकारे व्यक्त करेन. या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सांगायला आनंद आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जसं सांगितलं की इथे सगळ्या गोष्टी विशेष बाब आहेत. मला काही समजत नाही, विशेष बाब म्हणजे आता आम्ही जे आदितीच्या सातत्याच्या पाठपुराव्याने माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही एक विशेष बाब म्हणून फाईल पाठवली, आणि जी कदाचित कुठल्याही जिल्ह्यात नाही परंतु तालुका स्तरावर महिलांचं 100 खाटांचं हॉस्पिटल जर जे होत असेल तर ते रायगड जिल्ह्यामध्ये भुवनेश्वर तालुका रोहामध्ये होत आहे, हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आज आम्ही इथं आहोत, उद्या गेल्यानंतर GR वर सही करू आणि निश्चित प्रकारे उद्या ही गोड बातमी आम्ही पालकमंत्र्यांना पोहोचू, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू. पण हे विशेष बाब यासाठी की खरोखर म्हणजे तुमचा भौगोलिक दृष्टिकोन लक्षात घेऊन वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या.
पण मला सांगायचं एवढंच आहे की शक्यतो महिला रुग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी आपण करतो. ट्रॉमा केअर सुद्धा आज उपजिल्हा माणगाव या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला ही मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून माणगावचं ट्रॉमा केअर 100 खाटांचं वुमेन हॉस्पिटल एक खूप मोठी रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातूनची एक उपलब्धी आणि त्यांनी खूप चांगली आरोग्य सेवा त्या ठिकाणी होऊ शकतात. कारण ट्रॉमा केअरचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ऍक्सिडेंटचे कुठलेही केसेस त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन असतो, त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीचे सियामचे इक्विपमेंट्स असतात आणि कुठलाही मोठा ऍक्सिडेंट जरी झाला तरी तिथे उपचार करता येऊ शकतं. ती क्षमता या ट्रॉमा केअर मध्ये असतो. ती ट्रॉमा केअरची सुविधा आपण माणगावला त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला वाटतं महत्वाच्या बाबी आहेत आणि त्या सगळ्या निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय खालापूर, ग्रामीण रुग्णालय पाली, उपजिल्हा रुग्णालय उरण, उपजिल्हा रुग्णालय म्हसाळा या सगळ्या ठिकाणी आपण निधीची तरतूद केलेली आहे या बजेटमध्ये आणि या सगळ्या ठिकाणी आपण मोठ्या पद्धतीनं 2 कोटी 3 कोटी जी काही लागणारी निधी ती आपण त्या ठिकाणी देतो आहोत. पदनिर्मितीमध्ये तळा ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत या ठिकाणचे पदनिर्मितीचे कामं झालेली आहेत. रुग्णालयांना लागणाऱ्या सगळं प्राथमिक आरोग्य सेंटर्सला लागणाऱ्या आपण अँब्युलन्सेस सुद्धा 38 आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. मला सांगायला आनंद आहे की ECRP 2 मध्ये जिथे केंद्र राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून जवळजवळ इथल्या सगळ्या उपजिल्हा रुग्णालयाला ICU आणि पीडियाट्रिक वॉर्डसाठी लागणारे जे बेड्स आहेत ते सगळे बेड्स प्रत्येकी म्हणजे मी खासदार साहेबांना, पालकमंत्र्यांना, आपल्या सर्वांना, प्रेसला सांगेल की जिल्हा रुग्णालय अलिबाग असेल, माणगाव असेल, पनवेल असेल या सगळ्या ठिकाणी आपण ICU बेड आणि पीडियाट्रिक बेड अशी साधारण प्रत्येक रुग्णालयाला 50-50 त्या ठिकाणी दिलेले आणि विशेष तत्वानी फील्ड हॉस्पिटल 100 बेडचं पनवेलला त्या ठिकाणी निर्माण करून देण्याच्यासाठीची पूर्ण निधी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून हे सांगणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं की हे सगळं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं काम आहे. त्याला निधी पूर्ण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे काम निश्चित प्रकारे पूर्णत्वाला येणार आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सातत्याने पालकमंत्री करतायत. पण मला असं म्हणावं वाटतं की इथं 48 तास वगैरे वगैरे काय सगळ्यांची चक्र झाली. पण मी आता आम्ही आणि तटकरे साहेबांनी एकत्र काम 99 पासून आदरणीय पवार साहेबांनी राज्याच्या मंत्रिमंडळात घेतल्यापासून आम्ही करतो आहोत. तटकरे साहेबांचं काम आम्ही जवळून मंत्री म्हणून पाहतो आहोत. त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकलो पण आहोत. पण आदिती काही कुठल्या गोष्टीत कमी असं नाही. मी आता म्हणत होतो की बाप से बेटी सवाई आहे अशा पद्धतीचं काम आदितीचं त्या ठिकाणी निश्चित प्रकारे सुरू आहे. तिचा पाठपुरावा तुमचं जरा जास्त ॲग्रेसिव्ह आहे आणि तिचं माइंड आहे पण ती बरोबर मग त्यामुळे ती जास्त काम करते असं मला अभ्यासपूर्वक एक दोघांचंही काम केलेलं पाहिल्यामुळे मला सांगावं असं वाटतं. आणि त्यामुळे तिला बरोबर काम कसं करून घ्यायचं, कुणा विशेष बाब म्हणून या ठिकाणी करावं त्याला मान्यता घेण्याचं काम तिच्या पाठपुराव्यातून झालेलं आहे. मला सांगायला आनंद आहे की आदरणीय अजितदादांनी आता आमच्याजवळ आमच्या विभागाच्या अनेक ज्या योजना आहेत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 12 कोटी लोकांना आपण सगळ्यांना इन्शुरन्स आहे, त्यातून काही बचतीचे भाग झालेत. आता इथे आम्ही कॅथलॅब देतो आहोत, कॅन्सर सेंटर्स देतो आहोत. त्यामुळे या सगळ्या सुविधा आरोग्य विभागाच्या वतीनं आता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कधीही MRI आणि कधीही CT स्कॅन नसायचेच, परंतु ती सुविधा सुद्धा देण्याची व्यवस्था आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 100% येणाऱ्या 2 महिन्याच्या आत केलीच जाईल हा विश्वास मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना व्यक्त करायचा आहे. नाहीतर CT स्कॅन MRI म्हटलं की जिल्ह्याचं ठिकाण गाठावं लागायचं. आता ते तालुका स्तरावर मिळणार आहे आणि सगळ्या तालुक्याच्या स्तरावर 50 आणि 100 बेडेडच्या सगळ्या उपजिल्हा रुग्णालयांना या सगळ्या सुविधा देण्याचं काम, डायलिसिसची सुविधा देण्याचं काम, सोनोग्राफीची सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार. त्यामुळे सामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या हिताची जपवणूक करणं, त्याचं आरोग्याचं खऱ्या अर्थाने काळजी घेणं या दृष्टिकोनातूनच्या या सगळ्या उपाययोजना आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि आदरणीय पवार साहेबांचं सगळ्या दृष्टिकोनातूनचं मार्गदर्शन, पवार साहेब असोत, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असोत,
आरोग्य विषय हा नेहमी बॅक सीटवर असायचा, पण मला वाटतं कोरोनाने त्याला फ्रंट सीटवर आणण्याचं काम निश्चित प्रकारे केले. सगळ्यांचे डोळे उघडलेत आणि त्या दृष्टिकोनातून आता ज्या ज्या काही गोष्टींची निधीचा पुरवठा असेल, मनुष्यबळ भरतीचा विषय असेल, मला सांगायला आनंद आहे की 1800 ते 2000 डॉक्टर्स आम्ही ताबडतोबीनं काउन्सिलिंगच्या पद्धतीनं भरण्याचं काम केलं. आणि त्यामुळे सगळ्या दृष्टिकोनातून जसं आपण म्हणतो कात टाकली, त्या पद्धतीनं आरोग्य विभागाने कात टाकून आपल्या सगळ्यांच्या सेवेत राहण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. खूप काही बोलण्यासारखं आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय थोरात साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिक जास्त वेळ न बोलता या महत्वाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जे जे काही आमच्याकडून आमचं हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अटॅच केलेलंच आहे. अमित भैया आहेत, आम्ही दोघं जण मिळून जो काही अमित भैयांनी या ठिकाणी सांगितलंय, तटकरे साहेबांचा पाठपुरावा आहे, लवकरात लवकर हे कसं हॉस्पिटल पूर्णत्वाला येईल या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आपण निश्चित प्रकारे करूया आणि त्या दृष्टिकोनातून आपण रायगडकरांना खऱ्या अर्थाने प्रॉपर आरोग्य सेवा देऊया असा विश्वास या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सन्माननीय महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतो, ज्यांचं मोठं योगदान या महाविद्यालयाकरता आहे. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. 138 आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय विभागाच्या वतीनं आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन इथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते हे आज भूमिपूजन झालेलं आहे, असे आदरणीय मुख्यमंत्री आमदार उद्धवजी ठाकरे, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय राजेशजी टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे, राज्यमंत्री तटकरे, आमदार अनिकेतजी तटकरे, माजी आमदार सुरेशजी लाड, महसूल मंत्र्यांनंतर योगिताताई पारधी, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष राजाभाई ठाकूर, श्रद्धाजी ठाकूर, आपले जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी वर्ग, शासनाचे विविध विभागाचे अधिकारी वर्ग, सर्व बंधू आणि भगिनी, आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा कार्यक्रम आपण येथे संपन्न करतो आहोत. कदाचित असं वाटून जातं की छोटा कार्यक्रम आहे त्या मानानं. आता कोविडच्यामुळे काही कार्यक्रम छोटे झाले, नाही तर सुनीलजी तटकरेंनी 5-10 हजाराचा मेळावा केला असता. परंतु कोणती नदीचा उगम हा छोटा असतो, परंतु ती नंतर विस्तीर्ण होत जाते आणि दोन्ही बाजूच्या कडा जनमानसांना फुलवते, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते, संपन्नता निर्माण करते. जसा नदीचा उगम, जशी गंगोत्री, तसा आजचा कार्यक्रम म्हणलं तरी वावगं ठरणार. पुढच्या कालखंडामध्ये हेच आजचा क्षण हा इतका काय दिसतंय, आज झाडं दिसत आहेत, हे दिसतंय जमीन, परंतु पुढच्या कालखंडामध्ये अनेक वर्षाकरता जी सेवा इथं होणार आहे ती अत्यंत महत्वाची. खरं या निमित्तानं मी आपल्याला एक सांगेल की पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी पहिलं भाषण, जे पहाटेचं भाषण आहे, त्यामध्ये खूप चांगला उल्लेख केलेला आहे. त्यांनी म्हटलं, भारताची सेवा म्हणजे भारतीय कोट्यावधी पीडितांची सेवा, म्हणजे दारिद्र्य, अज्ञान, रोगराई हे दूर करणारी सेवा, संधीची असमानता याचे उच्चाटन, प्रत्येकाचा अश्रू पुसला जावा याकरता काम करणं म्हणजे भारतीय भारत मातेची सेवा करणं आहे, हे पंडितजींचं होतं. संत गाडगे महाराज असं म्हणायचे की अरे तुला देव कुठं पाहतो, तू कुठं दगडात देव पाहतो. हे भाषण इथंच तुमचंच आहे, पनवेलचं कुठं भाषण झालं, शेवटचं गाडगे महाराजांचं भाषण आहे आणि तेच रेकॉर्डिंग बघतो. ते विचारता अरे देव कुठं शोधतो, कुठं दगडात देव शोधतो. गरीब माणसाच्या डोळ्यात पाय, त्याचे दुःख पहा, त्याचे अश्रू पहा, ते दूर कर, तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या मते आदित्यताई असतील, सुनीलजी तटकरेजी असतील, तुम्ही आणि तुमचे असंख्य कोणी मित्र की ज्यांनी हा प्रयत्न तुम्ही केला, एक स्वप्न पाहिलं आणि ते आणि ते पुढं पाठपुरावा केला, आज साकार होत असताना आभार मानले पाहिजे. आदरणीय सोनेजींचे आभार मानले पाहिजे. आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद महत्वाचे, उद्धवजींचा प्रयत्न आणि पुढाकार महत्वाचा आहे. म्हणून महाविकास आघाडी, म्हणून आजचं भूमिपूजन कार्यक्रमात हे सगळं घडलं. आणि बरोबर आदित्यताई हो तिथे लिंक चालू आहे. कसं सगळं एखादी चांगली गोष्ट घडण्याकरता केवढा इतिहास घडत असतो तर उदाहरण आहे, काही वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. एवढं सगळं घडलं म्हणून आज एक चांगलं काम आपण करू शकलो की जे मागच्या 5 वर्षात थोडं पुढे गेलं नव्हतं. दोन लावले बरोबर आहे. मागून पुढून सगळं येते आणि म्हणून हा अत्यंत आहे ते शिक्षण. म्हणजे बॅक साईड पण ते घेतात पब्लिक. या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की खरं स्पीच घेत आहेत. 2 वर्ष आमचे सरकारचे खूप कठीण काळात गेले. कोविडचं संकट खूप मोठं होतं. पण या कोविडच्या संकटामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही शिकून गेलं. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातलं खूप शिकवलं. प्रॅक्टिकल ज्ञान दिलं त्यांनी. तिथं रेमडेसिवीर हा शब्द तरी म्हणता येत होता का आपल्याला? प्रॅक्टिकल ज्ञान दिलं. तुम्ही मॅक्स ऑफिसला यामध्ये उल्लेख मला केलाच पाहिजे. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन व्यक्तिशः लक्ष त्यांचं या 2 वर्षामध्ये नाजही अजूनही ते बोलत असताना तेच बोलले. थोडं सुद्धा इकडे तिकडे नाही. वेळेला प्रसंगी कटून येत नाही. त्यांचं कौतुक करावंच लागणार. राजेश भाईयाचं कौतुक तर सगळेच आपण करतो आहोत. ज्या पद्धतीनं मेहनत घेतली, ज्या पद्धतीनं शेवट जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ज्या पद्धतीनं फिरले. आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखजी यांनी सगळ्या महाविद्यालय जे होते आणि त्यांचे जे हॉस्पिटल्स होते त्यांच्यावर जाणं, त्याला ऍक्टिव्ह ठेवणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारचं कौतुक. कोविडच्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं हाताळलं हे संकट, म्हणून देशामध्ये कौतुक झालं. ही वस्तुस्थिती आहे. 1 नंबरचं काम कोणी केलं. आकडे लपवले नाही अजिबात. पारदर्शकता ठेवली. जे आकडे लपित होते ते शेवटी उघडे पडले. स्मशानात पडले नाही तर नद्यांमध्ये पडले. आम्ही आकडे लपवले नाही. जे होतं ते केलं आणि जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही केला. हे नाकारता येणार नाही. खरं जे इथे हॉस्पिटल उभं राहतं, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शासकीय असतील, खाजगी सुद्धा हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी खूप काम केलं. खऱ्या अर्थानं परमेश्वराची सेवा करणाऱ्या काही आपल्या संस्था आहेत. त्यांचा उल्लेख मी मुद्दाम इथे करील. मुंबईमध्ये आपण ज्यावेळेस जातो आणि तिथले जे हॉस्पिटल्स आपण पाहतो, म्हणजे जे वैद्यकीय महाविद्यालयाचेच हॉस्पिटल आहे की सेंट जॉर्ज असेल, जे हॉस्पिटल असेल, कामा असेल, जीटी हॉस्पिटल असेल, काही महानगरपालिकेचे की केईएम असेल, नायर असेल, सायन असेल, कुपर असेल, तर ज्याला बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे. तुम्ही पुण्याला जा, ससून हॉस्पिटल आहे. औरंगाबादला जा, घाटी हॉस्पिटल आहे. किती सेवा करतात होते लोक. तुम्ही पाहिलं की त्या हॉस्पिटलला आपण कोणी गेले असाल तर कळलं की हजारो पेशंट रोज येत असतात. हजारो ना गरीब माणसं येतात आणि ते सगळे डॉक्टर त्या गर्दीत बुडालेले असतात. त्यांची सेवा करत असतात. त्यांची सेवा करत असतात. खरं सांगतो, याच्यापेक्षा वेगळी परमेश्वराची देशाची सेवा असू शकत. एवढं काम हे सगळे हॉस्पिटल करतायत. आणि तशाच प्रकारचं काम आज इथे या भूमिपूजन होतं. इथे हजारो गरीब माणसं येतील, दुसरे बरे येतील आणि इथे त्यांची सेवा घडणार आहे. त्यांना उपचार केले जाणार आहेत. त्यांना चांगलं आरोग्य देण्याचं काम इथे होणार आहे. म्हणून ही भूमी आता इथून पुढची पवित्र भूमी झाली असं मला तर वावगं ठरणार आहे. त्या वेगळं काय असतं, देवस्थान व्यवस्थान काय वेगळं असतं, हे तर देवस्थान खऱ्या अर्थानं इतकी ताकद या भूमीची पुढच्या कालखंडामध्ये आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं महत्व अनन्यसाधारण आहे या मताचा मी आहे. म्हणजे मी आणखी 1-2 गोष्टीचा उल्लेख करील की पुढच्या काळामध्ये आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल करत असताना मी सहज सांगेल, कदाचित विषय अमित भैयाचा असेल. नर्सिंग कॉलेज लगेच देऊन टाक. कोणत्याही महाविद्यालयाला नर्सिंग कॉलेज शिवाय पर्याय नाही. नर्सिंग कॉलेज द्या. त्यांचे सगळे या ट्रेनिंग होतं, शिक्षण होतं आणि ते पुन्हा नवीन नर्सेस तयार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे नर्सिंग कॉलेज हे असलं पाहिजे.
खरं म्हणजे याबरोबर आणखी आपण पाहतो की ज्याला आपण नाव सुरुवातीला आपल्या आघाडी सरकारच्या कालखंडामध्येच राजीव गांधी जीवनदायी योजना आपण सुरू केली होती. तिला नाव महात्मा फुले योजनेनं आपण आता चालवली जाते आहे. आपण सुरू केलेली ती त्या कालखंडातली ती योजना आज खूप गरीब माणसाला मदत करते, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागणार आहे. मी राजेश भाई यांना म्हणेल की याची व्याप्ती कशी वाढवता येईल आणि आणखी चांगल्या रीतीने कशी चालवता येईल, कारण आज चांगल्या हॉस्पिटलला गरीब माणसाला आज आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची ताकद या योजनेमध्ये होती आहे. तिला आणखी ताकदवार बनवण्याचं काम सुद्धा आपण करावं ही अपेक्षा साहजिकपणे मी या निमित्तानं आपल्याला करतो. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप काम आपल्याला करावं लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याकरता प्रत्येक नागरिकाचं जर इलेक्ट्रॉनिक कार्ड, आधार कार्ड सारखं इलेक्ट्रॉनिक कार्ड आरोग्याचं करता आलं आणि सुविधा निर्माण करता आली तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते की ते कार्ड आणि त्याचे हे मला वाटतं या पद्धतीनं आणखी जाण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सुविधा आणि त्याला चांगल्या आरोग्याची आश्वासित करण्याची जबाबदारी ही शासन म्हणून आपली आहे आणि त्या दृष्टीनं काम आपल्याकडून व्हावं ही अपेक्षा पण आहे. खरं जे इथे अमित भैया बोलत असताना एक शब्द वापरला, मला काही कळाला नाही तो का इकडे काय महामुंबई प्रकल्प काय मला माहित नाही. महामुंबई प्रकल्प काय, परंतु महामुंबई करून मुंबई थांबू नका. माझं मत असं आहे की टुरिझमचं तुमचं आहे ना, तेव्हा इथं गरीबाला सेवा द्याच, परंतु याबरोबर मेडिकल टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम जर तुम्हाला करता आला की एका बाजूला टुरिझम आहे, दुसऱ्या बाजूला हेल्थही आहे आणि त्यामध्ये आपल्या भूमिपुत्रांना कामाची संधी आहे. शेवटी याच्यातून ही गोष्ट पाहावं लागणार आहे तुम्हाला की आपलीच मुलं त्यांना काही ना काही काम मिळेल, रोजगार मिळेल, संपन्नता आपल्या माणसांना मिळेल, नागरिकांना मिळेल, हे सुद्धा होऊ शकेल. अशा प्रकारचा काही करता आलं वेगळं तर जरूर आपण करावं आणि मला खात्री आहे की यामध्ये सुद्धा आपण यशस्वी व्हाल. एक चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्र जे डेव्हलप होते आणखी चांगल्या पद्धतीने कसं होईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करावा. खरं जे 48 तास सुनीलजी तटकरेंचे आदितीताईचे धरलेच नाही, अनिकेत म्हटलं मला विसरले. आणि पुन्हा आपली फौज, आमची फौज आहे तुमच्या बरोबर घ्या, बरोबर त्यांना व्यवस्थित. हे बरोबर बोलतात. वेळेला काळजी घ्या. आणि एवढे तुम्ही जरा महाविकास आघाडीचे एकत्र पद्धतीने कामाला लागले तर अमित भैया म्हणलं तसं काही अवघड आहे असं काही नाही. तुमचा प्रयत्न आहे, तुमची धडपड आहे, त्याला शासनाची साथ आहे आणि त्यामुळे 24च्या अगोदरच नंतर तर पुन्हा महाविकास आघाडी पुढे जावं या मताचे आहोत आपण. आदरणीय सोनियाजींचे, आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आहे, उद्धवजींचा नेतृत्व आहे, आपण पुढे जाऊया. परंतु 24च्या अगोदर उद्घाटनाला आम्हाला बोलवा एवढंच या निमित्ताने आवाहन करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सोहळ्याच्या निमित्तानं आपण करावं. आज आपल्याला त्यांना विनंती करतो आपण रोजगाराच्या निमित्तानं गेली सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आपले विचार सांगितले आणि शुभेच्छा दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याच माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभाग ज्यांनी केला ते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या ठिकाणी कार्यक्रमाच्यासाठी आणि एखाद्या अर्थानं त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे अगत्याने या ठिकाणी उपस्थित असलेले श्री राजेश टोपे, अमित देशमुख, पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
योगीचा फारजी, संसदेचे आमचे सहकारी आणि या जिल्ह्याचे नेते सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, बाळासाहेब पाटील, बाळाराम पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्य सरकारचे सगळे अधिकारी, जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून आलेले सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू, एका अत्यंत मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची आज सुरुवात होते. महाविद्यालय काढणं ही तशी गोष्ट अवघड नसते, पण वैद्यकीय महाविद्यालय काढणे ही गोष्ट काही सोडली नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण कमीत कमी 500 ते 700 बेड्स असलेलं हॉस्पिटल, एवढं मोठं हॉस्पिटल म्हणल्याच्या नंतर त्यासाठी लागणारा सगळा वैद्यकीय कर्मचारी वर्ग, साधन सामग्री, या गोष्टी काही लहान नाही. कमीत कमी 500 कोटी रुपये तरी सुरुवातीला त्याला लागत असतात. ती गुंतवणूक करावी लागते आणि ती हॉस्पिटलची गुंतवणूक केल्याच्या नंतर महाविद्यालयाच्यासाठी ज्या वेगवेगळ्या शाखा आणि सुविधा या देण्याच्या मुद्द्याची भूमिका स्वीकारावी लागते. विद्यार्थिनींच्यासाठी वसतिगृह, कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासस्थानं, एका दृष्टीने एक लहानसं शहर बनावं, त्या प्रकारची स्थिती मेडिकल कॉलेज काढायचं म्हणण्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं तयार होत असते. आणि हे काम सुनील तटकरे, आदित्य तटकरे, राज्य सरकारमध्ये संबंधित मंत्री आणि सहकार्य करणारे आपण सगळेजण स्थानिक, त्यामुळेच या ठिकाणी घडत आहे. आणि या सगळ्या लोकांचं सुरुवातीला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की या जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आज या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प तुम्ही या ठिकाणी केला. आणि त्याची खात्री आहे की या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाला त्याची मदत झाल्याचं राहणार आहे. एक मोठं संकट आपण पाहिलं, कोविडचं संकट. जवळपास 2 वर्षांनी संकट देशाला, जगावर अडचणी करणारं संकट पाहिलं. 1 वर्ष तर कसं गेलं हे कळलंच नाही पाहिलं. एका दिवशी मुख्यमंत्री देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं त्याचा 1 महिना, पहिल्यांदा 15 दिवस, नंतर 15 दिवस म्हणजे काही करायचं नाही, घरामध्ये थांबायचं. आणि हॉस्पिटलची गरज किती आहे, अशी रोगराई आल्याच्या नंतर काय स्थिती होते याचं चित्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रकर्षानं जाणवलं असेल तर माझ्या दृष्टीनं मला रायगड जिल्ह्यात जाणवलं. आणि त्याचं कारण की लोकांनी मुंबई सोडली आणि लोक गावाकडे यायला लागले. आणि गावाकडे यायला लागलेल्या लोकांची आम्ही संख्या आकडेवारी माहिती त्याची काही लाखात होती. अनेक गावात आले, पण नेहमी प्रेमाने स्वागत करणारे गाववाले सुद्धा वाहून तिकडून आल्याच्या नंतर आता ही महिला इथे कशाला आली अशा प्रकारचं परिस्थिती होती. अनेकांना त्या संकटाला तोंड द्यावं लागतं. तुम्ही बघितलं असेल दिल्ली जनरल, मुंबईवरनं
उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी लोक जायला निघाले. सुरुवातीला लोक पायी निघाले आणि पायी निघाल्याच्या नंतर ती त्यांची अवस्था लक्षामध्ये घेऊन त्याचा मार्ग काढण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि अन्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून अक्षरशः हजारो ट्रेन त्या ठिकाणी आत्मसात केल्या. महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत अक्षरशः हजारो वर्षच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हजारो लोक आपलं राज्य सोडून सुद्धा गेले. या सगळ्याच्या पाठीमागे एकच कारण होतं, एक महारोग. एक रोग, सगळ्या जगाला संकटात येणारा रोग. हा एक रोग सगळ्या घराचं स्वास्थ्य बिघडणारा रोग आणि एक रोग की ज्याच्यासाठी साधन सामुग्री औषधं या सगळ्याच्या संबंधीची तिची गरज आहे याची नोंद ही आपण सगळ्यांनी घेतली आणि हे सगळं चित्र बघितल्याच्या नंतर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज याची गरज किती याचा अंदाज हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेला. हॉस्पिटल तर आहे. या सगळ्या संकटाच्या काळामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, नर्सेस असतील, त्यांच्यावर काम करणारा इतर कर्मचारी असतील, स्वतःच्या प्राणाचा विचार केला नाही अनेकांनी. रात्रंदिवस कष्ट केले आणि संकटग्रस्त माणसाला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केलं. शासकीय यंत्रणेने सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अनेकांना प्राण द्यावे लागले. पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य हे आहे की संकट आल्याच्या नंतर बाकीचे सगळे मतभेद सोडून लोक एकसंघ पुढे जातात आणि संकटावर मात करतात. त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी बघितला. पुन्हा अशी स्थिती येऊ नकायचं तर त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता ही तातडीने करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे आणि तेच काम आज या ठिकाणी घेते. हॉस्पिटल बांधतात, कॉलेज बांधतात. कॉलेज बांधायला सुरुवात करण्याच्या पूर्वी कॉलेज सुरूही केलं. आज मी तिला माझ्या माहितीप्रमाणे 60-70 विद्यार्थ्यांना तिथं प्रवेशही दिला आणि पुढच्या वर्षी ती संख्या आणखी वाढेल आणि या सगळ्या शिक्षित लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या मदतीनं जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या आरोग्याचा खर्च सुटायला फार मोठी मदत होणार आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला, कष्ट घेतले, जागा दिली, सहकार्य केलं त्या सगळ्यांना या ठिकाणी मी अंतर्गतापासून धन्यवाद देऊ शकतो. हा जिल्हा एक जागरूक असा प्रकारचा जिल्हा. वेळप्रसंगी लोकांचं दुखणं दूर करण्याच्यासाठी कष्ट करणाऱ्यांचा हा जिल्हा, उत्तम शेती करणाऱ्यांचा हा जिल्हा आहे, मत्स्य व्यवसायामध्ये लक्ष देणाऱ्यांचा हा जिल्हा आहे, फळबाग आणि त्या क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या बद्दलच्या शेतकऱ्यांचा हा जिल्हा आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा विस्तार करून शिक्षणाची केंद्र ठिकठिकाणी उभी करण्याच्यासाठी आणि बाहेर जाण्याची स्थिती न यावी यासाठी कष्ट करणाऱ्या अशा लोकांची संस्था उभा करणाऱ्यांचा हा सगळा जिल्हा. या जिल्ह्याला इतिहास होता, शिवसंस्थेचा इतिहास आहे. नेहमी सांगितलं जातं रायगड, कधी कधी आमच्यामध्ये चर्चा होते, रायगड ही शिवसंस्थेची राजधानी. इंग्रजी स्वराज्य स्थापन करण्याच्या संबंधीचं मोलाचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्यामुळे रायगडकर त्या शिवसंस्थेच्या कर्तृत्वाचा त्याचा अभिमान हा अंतःकरणामध्ये नेहमी ठेवतात. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. तर कधी कधी काही लोक म्हणतात की रायगड ही एक कर्तृत्व राज्य प्रस्थापित करण्याच्या संबंधीचा इतिहास केला, त्यामुळे रायगडचं नाव नक्कीच कायम जाईल. तर शिवनेरीचं नाव लक्षात ठेवायचं का नाही? शिवनेरी ही जन्मभूमी,
माणूस कर्तृत्व खुलं होतो, तो जन्म झाला तसं होतो. आणि म्हणून तो जन्म कुठं झाला त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. एवढंच शेतकरी सर्वांना मी सांगू इच्छितो. आज या सवन इतिहासाच्या मुद्द्याचा मागोवा आपण घेतला तर हिंदवी स्वराज्याची उभारणी करण्याच्यासाठी या जिल्ह्यात मोलाची कामगिरी झाली. आणि तितकंच महत्वाचं काम सागरी रक्षण हा विषय या देशामध्ये पहिल्यांदा रायगड जिल्ह्यातून देशाच्या समोर आला. आणि त्यामुळे सागरी रक्षण करण्याच्यासाठी जी सेना उभी केली पाहिजे याबद्दलचं सूत्र या रायगड जिल्ह्यामध्ये या तालुक्याच्या मधून केलं गेलं. आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्या जिल्ह्याच्या बद्दलचा अभिमान हा तुम्हाला मला सगळ्यांना. हा जिल्हा अनेक संकट असली तर त्या संकटावर मात करून लोकांच्या खर्चाची सोडवणूक करणाऱ्या कष्टकरी आणि रस्त्या नेतृत्वाची खान असलेला असा जिल्हा. सवन देशाचा अर्थव्यवहार, देशाचा अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वानं समजून घेऊन त्या अर्थशास्त्राला एक प्रकारचा आधार देण्याचं काम या देशामध्ये करणारे या देशाचे जेवढे अर्थमंत्री होऊन गेले त्याचं पहिला अर्थमंत्री श्री देशमुख या रायगड जिल्ह्यामध्ये राहिले. ते कधी आपण विसरून जाऊ शकत नाही. आम्ही दिल्लीमध्ये बघतो अनेक वेळेला फार आपल्या काही जुन्या गोष्टींचा रेफरन्स काढावा लागतो. आणि तो रेफरन्स काढायला लागल्याच्या नंतर अर्थकारणाच्या संबंधीचा प्रश्न असेल तर आम्ही फार इतर कागद बघत नाही. आम्ही फक्त सीजनच्या काळातलं जे काही चर्चा झाली, डिस्कशन झाली त्यांनी काय मतं मांडली ही काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. आणि मग संसदेमध्ये काय सांगायचं त्याबद्दलचा विचार मांडतो. सीजनच्यासारखे अनेक मोठी माणसं या जिल्ह्यात होऊन गेली. नारायणराव पाटील ज्यांनी सामान्य माणूस संघटित करण्याचा मुद्द्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब राऊत की ज्यांनी एक सामूहिक शक्ती उभी करण्याच्या मुद्द्याची कामगिरी त्यांच्या कालखंडामध्ये केली. आणि अनेक संकट असताना सुद्धा या अशा दुसऱ्या नेतृत्वाने या जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला दृष्टी दिली. आणि अनेकांची नावं घेता येतील. काही लोकांचं काम करण्याची संधी मला मिळाली. दिलीप पाटील असतील, दत्ता पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, आणखी अनेकांची नावं त्या ठिकाणी मला घेता येतील. त्या सगळ्यांनी अगदी मीनाक्षी भरेल या जिल्ह्याच्या सामान्य माणसाच्या सगळ्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी आपल्या आयुष्याचा फार मोठा कालखंड त्यांनी या कामाच्यासाठी दिला होता. आणि म्हणून एक जागरूक नेतृत्व असलेला प्रश्नाची सोडवणूक होत नसेल तर संघर्ष करण्याची भूमिका घेणारा असा एक नेतृत्वाचा वर्ग हा या ठिकाणी करून आम्ही लहान असू, आम्ही गरीब असू, आम्हाला मर्यादा असतील पण कर्तृत्व शौर्य याची मर्यादा आम्हाला नाही. आणि राष्ट्रवादीचा रस्ता आणि रायगडचा कदापि समोर येत नाही. हा इतिहास या सकाळच्या अशा प्रकारच्या नेतृत्वाने हा उभा केलेला आहे. आणि म्हणून अशा सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये आज आधीचे बाकीचे त्यांचे सगळे सहकारी राज्य सरकारचे सर्व आमचे नव्या पिढीचे नेते मग आम्ही कसे राजेश असतील बाकीचे त्यांचे सहकारी असतील त्यांनी जे या जिल्ह्याच्या विकासाची गरज लक्षामध्ये घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम करायला हातभार लावला. त्याबद्दल या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे एक ठरलेल्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. आणि आपल्या सगळ्यांना आता बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प सुरू झालेला बघता येईल. आणि त्या माध्यमातून रुग्णाची सेवा ही करण्याच्या मुद्द्याचं हे महत्त्वाचं केंद्र होईल. लोक असं म्हणतात की रुग्णाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. ती ईश्वराची सेवा हे करण्याचं केंद्र या वास्तूच्या परिसरामध्ये येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.
आजच्या या कार्यक्रमाची निमित्त आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे, कारण हा कार्यक्रम राष्ट्रगीत झाल्यावर संपणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर माननीय शरदचंद्र पवार साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर अमित भैया, त्याचबरोबर राजेश भैया सर्व उपस्थित राहिले. त्याबरोबर सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋणात राहतो आणि राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं विनंती करतो. राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपेल. राष्ट्रगीत पोलीस बँड या ठिकाणी संपेल. भारत माता की धन्यवाद. टोपे साहेब बोलते, टोपेंना बोला, टोपे सर बोलतात की टोपे सर बोलतात की भारत फिनिश